जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण एम-कॉम पार्ट सेकंड सेमिस्टर 3 2024 क्रेडिट पॅटर्न मधील स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर स्टडी पर्पज आपण बघणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ निश्चित बघा. परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी हा व्हिडिओ जर बघितला तर निश्चित तुम्हाला क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बाबत आपल्याला अद्ययावत माहिती भेटून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, बाकी अभ्यासक्रमाचे व्हिडिओ देखील तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला भेटतील. तसेच आपल्या YouTube चॅनलला देखील तुम्ही रेफर करू शकता आणि परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया. क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट काय आहे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्सकडे आपण नजर टाकूया. तर विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट या विषयाची विद्यापीठाची जी काही परीक्षा होणार आहे ती 70 मार्कांची होणार आहे. यासाठी तुम्हाला 3 तासाचा टाइम ड्युरेशन दिलेला आहे. पासिंगसाठी तुम्हाला किमान 28 मार्क पडणं अपेक्षित आहे आणि यासाठी परीक्षा जी काही होणार आहे ती फक्त आणि फक्त इंग्लिश माध्यमातून होणार आहे. ओके. सो इथे क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटकडे आपण नजर टाकूया. टोटल तुम्हाला परीक्षेत एकूण 6 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 6 हा तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे आणि रिमेनिंग जे काही क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th दिलेले आहे, त्यापैकी कोणत्याही 3 प्रश्नाची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. ओके. सो क्वेश्चन नंबर 1 जो काही दिलेला आहे, तो तुमचा फिल इन दी ब्लँक्स 6 मार्कासाठी दिलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2nd हा तुमचा थिअरी क्वेश्चन म्हणजेच ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 1 वर 18 मार्कासाठी दिलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 हा न्यूमेरिकल प्रॉब्लेम ऑफ चॅप्टर नंबर 2nd 18 मार्काला येणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 हा न्यूमेरिकल प्रॉब्लेम ऑफ चॅप्टर नंबर 3 18 मार्कासाठी आहे. तर क्वेश्चन नंबर 5 हा न्यूमेरिकल प्रॉब्लेम ऑन चॅप्टर नंबर 4 वरती 18 मार्काला देणार आहेत. आणि क्वेश्चन नंबर 6 हा तुम्हाला शॉर्ट नोट्स आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक चॅप्टर वरती एक शॉर्ट नोट्स आहे. 4 पैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स तुम्हाला राईट डाउन करायच्या आहे. त्यासाठी तुम्हाला 2 शॉर्ट नोट्सला प्रत्येकी 5 मार्क असे मिळून 10 मार्कासाठीचा हा प्रश्न असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढे सांगणारच आहे की थिअरी क्वेश्चनला नेमके कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि न्यूमेरिकल प्रॉब्लेम नेमकी कोणकोणत्या याच्यावर विचारले जाऊ शकतात, हे देखील आपण बघणार आहोत. असे मिळून तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे? 6 पैकी तुम्हाला पहिला आणि 6वा प्रश्न कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर 2nd, 3rd, 4th आणि 5th यापैकी कोणतेही 3 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे. तुम्ही तिन्हीच्या तिन्ही न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता किंवा एक थिअरी प्रश्न, 2 न्यूमेरिकल प्रॉब्लेम असं देखील तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सो आपण आता डायरेक्ट ब्रॉड क्वेश्चनकडे वळूया, जे क्वेश्चन नंबर 2nd विचारले जाऊ शकतात. यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात? तर नंबर 1 आहे, डिफाईन द टर्म ऑफ स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट, एक्सप्लेन इट्स ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस. त्याच्यानंतर पुढे आहे, विद्यार्थी मित्रांनो, इथे 2 नंबरचा प्रश्न जो काही आहे, तो आहे तुमचा एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट. म्हणजे इथे पण तुम्हाला प्रश्नच असा येईल की डिफाईन द टर्म ऑफ स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, ब्रॉड क्वेश्चनला विचारण्याची शक्यता, ते म्हणजे एक्सप्लेन इन डिटेल्स द स्टेजेस इन स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट. म्हणजे कोणकोणत्या स्टेजेस तुम्हाला फॉलो कराव्या लागतात त्याची माहिती तुम्हाला डिटेल्समध्ये द्यायची आहेत. ओके. त्यानंतर इथे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम, जे काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स विचारले जाणार आहे, जे क्वेश्चन नंबर 3, 4 आणि 5 ला प्रत्येकी 18 मार्काला विचारले जातील. तर कोणकोणते आहे? तर चॅप्टर नंबर 2nd वरती तुम्हाला लाईफ सायकल कॉस्टिंग असेसमेंट अँड हाऊ इट वर्क्स या रिलेटेड तुम्हाला 18 मार्काचा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो. नंतर चॅप्टर नंबर 3 वर आधारित प्रॅक्टिकल प्रॉब्लेम कोणता आहे? तर तो आहे बॅक फ्लश अकाउंटिंग. ओके. त्यानंतर चॅप्टर नंबर 4 वर आधारित प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे मेथड्स ऑर मॉडेल ऑफ बिझनेस फोरकास्टिंग. सो याच्यामध्ये तुम्हाला जे काही वेगवेगळ्या टेक्निक्स किंवा मेथड्स आहे त्या तुम्हाला बघायच्या आहे. जसं क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स, नंतर रिग्रेशन एनालिसिस, देन टाइम सिरीज एनालिसिस अँड एक्सपोनेन्शियल अँड इनपुट आउटपुट मेथड. या पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या मेथड्स आणि वेगवेगळे जे काही मॉडेल्स आहे या यावर आधारित प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारले जातील. हे प्रत्येकी 18 मार्काला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. तुम्ही तिन्हीच्या तिन्ही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता किंवा एक ब्रॉड क्वेश्चन, 2 प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असे देखील तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सो या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th याचं तुम्हाला मी माहिती
दिलेली आहे. तर क्वेशन नंबर 6 वर आधारित तुम्हाला शॉर्ट नोट्स आहे. ज्या शॉर्ट नोट्स तुम्हाला प्रत्येकी 5 मार्काला विचारलेल्या आहेत. त्यापैकी पहिली शॉर्ट नोट्स आहे लिमिटेशन ऑफ ट्रॅडिशनल कॉस्ट मॅनेजमेंट. सेकंड आहे कंपोनंट्स ऑफ स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट. नंतर तिसरे आहे की एनेबल्स फॅसिलिटिंग द स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट. एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, इथे जरी मी काही प्रश्न तुम्हाला शॉर्ट नोट्सला दिलेले असतील, तर ते प्रश्न कदाचित काही ब्रॉड क्वेश्चनला पण विचारले जाऊ शकतात. तर कधी-कधी ब्रॉड क्वेश्चन हे शॉर्ट नोट्समध्ये पण विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट आहे फेजेस इन प्रॉडक्ट लाईफ सायकल. अत्यंत महत्त्वाचे आहे. कदाचित नुसतं प्रॉडक्ट लाईफ सायकल या नावाने पण शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकते. नेक्स्ट आहे जस्ट इन टाईम, ज्याला आपण JIT असं म्हणतो. नेक्स्ट आहे ओव्हरहेड स्पेसिफिक कायझन कॉस्टिंग. नेक्स्ट आहे लिमिटेशन्स ऑफ व्हॅल्यू अनालिसिस. नेक्स्ट आहे लीन अकाउंटिंग. त्याच्या पुढे आहे सोशिओ इकॉनॉमिक कॉस्टिंग. पुढे महत्वाचे आहे ती म्हणजे बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग. यावर खूप वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात, त्याच्यामुळे तुम्ही ही शॉर्ट नोट्स काळजीपूर्वक करून ठेवा. नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ बिझनेस फॉरकास्टिंग. त्याच्यानंतर आहे चॅलेंजेस ऑफ बिझनेस फॉरकास्टिंग. नंतर आहे फोरकास्टिंग प्रोसेस. सो या पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या शॉर्ट नोट्स, ब्रॉड क्वेश्चन आणि न्यूमेरिकल प्रॉब्लेमची माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीने आपण पुन्हा एकदा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राममध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आणि तुम्हाला जर का काही शंका वाटत असल्यास तुम्ही चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. बाकीचे देखील जे काही विषयांचे व्हिडिओज आहेत ते देखील टप्प्याटप्प्याने अपलोड करण्यात येतील. तर परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी तुम्ही हे व्हिडिओ काळजीपूर्वक बघत चला, जेणेकरून तुम्हाला परीक्षेचं स्वरूप समजायला मदत होणार आहे. पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.